जंगलातील सर्व प्राणी कोल्ह्याला काही ना काहीतरी भेट वस्तू अर्पण करत होते. 8 दिवस झाले या बाबाजींना आपण वस्तू अर्पण करतोय, पण पाऊस काय पडत नाहीये. आपण वस्तू अर्पण करून करून दमलो, पण हा बाबाजी काही पाऊस पाडत नाहीये. मला तर वेगळाच संशय येतो आहे. तुम्हाला काय वाटतंय? महाबोरच्या जंगलामध्ये काही प्राणी राहत होते. सर्व प्राणी एकमेकात मिळून मिसळून राहत होते आणि गरज पडल्यात संकट काळात एकमेकांना मदतही करत होते. जंगलामध्ये एक वेळ अशी आली की पाऊस न पडल्यामुळे दुष्काळ पडला होता. सोबतच कडक उन्हाळा. त्यामुळे जंगलात पाणी कमी होऊ लागले, झाडे सुकू लागली, झाडांची हिरवाई हळूहळू नष्ट व्हायला लागली. प्राण्यांच्या पिण्यासाठी तलावाचे पाणीच एकमेव साधन होते. तेही हळूहळू आटत चालले होते. त्यामुळे सर्व प्राणी खूप चिंतेत होते. सर्व प्राणी फक्त पावसाचीच वाट पाहत होते. ते असेच विचार करत होते की जर पाऊस पडला नाही तर झाडे झुडपे सर्व काही सुकून जातील. आणि जंगलात पाण्याची व्यवस्था म्हणून फक्त एकच तलाव होता आणि तोही हळूहळू आटत चालला होता. पावसाचे पाणीच फक्त झाडे झुडपे आणि तलाव वाचवू शकत होते, ज्याच्यावर त्यांचे जीवन अवलंबून होते. आपले जीवन आणि आपले जंगल अडचणीत पाहून सर्व प्राणी देवाकडे प्रार्थना करत होते. देवा, लवकर पाऊस पाडा, नाहीतर आमचे हे हिरवेगार जंगल नष्ट होईल, ज्यामुळे आम्ही बेघर होऊ. हो देवा, जर पाऊस नाही पडला तर हे जंगल ओसाड होईल. नेमका त्याच वेळी एक ढोंगी लबाड कोल्हा अन्नाच्या शोधात भटकत होता. प्राण्यांचे हे बोलणे ऐकून कोल्हा मनात खुश झाला आणि प्राण्यांना म्हणाला, जर तुम्हाला हवं असेल तर मी तुमची मदत करू शकतो. देवाला सांगून पाऊस पाडू शकतो. याआधी तुम्हाला मी या जंगलामध्ये कधी पाहिले नाही. तुम्ही या जंगलामध्ये नवीन आहात काय? मी जंगलापासून खूप लांब पर्वतांच्या शिखरावर तपस्या करत होतो. माझी तपस्या आता पूर्ण झाली आहे, म्हणून मी जंगलाच्या भल्यासाठी भ्रमण करत आहे. बघा, मग विचार करून जेवढ्या लवकर तुम्ही मला सांगाल तेवढ्या लवकर मी देवाला सांगेन, म्हणजे या जंगलात लवकर पाऊस पडेल. याप्रमाणे ढोंगी आणि हा चालाक कोल्हा या गरीब आणि साध्या प्राण्यांना भुरळ घालत होता. त्यांना फसवण्याचा प्रयत्न करत होता. कोल्ह्याचे हे बोलणे ऐकून सगळे प्राणी खूप खुश झाले, आनंदी झाले. पण गाढवाला मात्र संशय आला होता. बकरी म्हणाली, बाबाजी, असे झाले तर खूप बरे होईल. तुमचे आमच्यावर उपकार होतील. तुम्ही तर नेहमीच देवाच्या ध्यानात असता. देव तुमचं नक्की ऐकतील. तुम्हीच आमची मदत करू शकता. हो, तुम्हीच आमची मदत करू शकता. बाबाजी, देवाला लवकरात लवकर सांगा की लवकर पाऊस पडू दे. हो, हा उन्हाळा आणि हा दुष्काळ आता आम्हाला काही सोसवत नाही. ढोंगी कोल्हा म्हणाला, पण तुमच्यावर देवाची कृपा होण्यासाठी आधी तुमच्या हातून पुण्यकर्म व्हायला हवे. तुम्हाला दान दक्षिणा द्यायला लागेल. दान धर्म म्हटले की सर्व प्राणी आपापसात कुजबुजायला लागले, सल्ला मसलत करायला लागले. मला दान धर्म पण करावे लागणार? हो, आपल्याकडे तर फारसं काही नाहीये. ठीक आहे. दुसऱ्या दिवसापासून जंगलातील सर्व प्राणी कोल्ह्याकडे काही ना काही भेट वस्तू दान करू लागले. हळूहळू कोल्ह्याकडे बऱ्याच वस्तू जमल्या. त्यामुळे कोल्ह्याला आरामात एका जागेवर बसून सर्व काही मिळत होते. कोल्हा मजेत राहत होता. कोल्हा खूप खुश होता. असेच 3-4 दिवस निघून गेले, पण पाऊस काही पडला नाही. सर्व प्राण्यांना टेन्शन आले. काय करावे? दुसऱ्या दिवशी सर्व प्राणी कोल्ह्याकडे गेले. बाबाजी, आज 4 दिवस झाले, पण पाऊस काही अजून पडला नाही. कोल्हा चालाकपणे म्हणाला, धीर धरा. मी आज देवाकडे प्रार्थना केली आहे. लवकरच पाऊस पडेल. कोल्ह्याचे बोलणे ऐकून प्राण्यांना दिलासा मिळाला आणि त्यांनी असा विचार केला की कदाचित पाऊस पडायला वेळ लागत असेल. मग सर्व प्राणी परत आपापल्या घरी गेले. पण गाढव तिथेच उभा राहतो. त्याला कोल्ह्यावर संशय आला होता की हा बाबाजी काहीतरी गडबड आहे. पाऊस काय जेव्हा यायचा असेल तेव्हा येतो. हा कसा बरा पाऊस पडेल? मला तर वाटत आहे की हा कोणी बाबाजी नाही, हा कोणीतरी ढोंगीच आहे. आम्ही सगळ्यांनी याच्या फसवणुकीपासून वाचायला हवे. असे विचार करून गाढव आपल्या इतर साथीदारांकडे जातो.
मित्रांनो, आपण ज्याला महात्मा बाबाजी समजत आहे, मला वाटतं तो एक ढोंगी आहे जो आपल्याला फसवत आहे. अरे पण आपल्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाही की ज्याने पाऊस पडू शकेल, आणि त्याला ढोंगी म्हणण्यासाठी आपल्याकडे काही पुरावा आहे का? सर्व प्राण्यांची सहमती नसल्यामुळे गाढव एकटा कोल्ह्याशी सामना करू शकत नव्हता. असे करून तो आपल्या साथीदारापासून वेगळा होऊ नये म्हणून गाढव नाईलाजाने शांत बसतो आणि योग्य वेळेची वाट पाहतो. इकडे दररोज सर्व प्राणी कोल्ह्याकडे येतात आणि काही ना काहीतरी भेटवस्तू अर्पण करून जातात. असे करत करत आणखीन 3 दिवस निघून जातात. तरीही पावसाचा काहीच पत्ता नव्हता. आता मात्र सर्व प्राण्यांना हळूहळू या कोल्ह्यावर संशय येऊ लागतो. 8 दिवस झाले या बाबाजींना आपण वस्तू अर्पण करतोय, पण पाऊस काय पडत नाहीये. आपण वस्तू अर्पण करून करून दमलो, पण हा बाबाजी काही पाऊस पाडत नाहीये. मला तर वेगळाच संशय येतो आहे. तुम्हाला काय वाटतंय? हो हो, मला तर वाटतं तू बरोबरच म्हणत आहेस. आता तर आमच्या घरातील अन्नधान्यही संपत आलं आहे, पण पावसाचा काहीच पत्ता नाहीये. अरे हेच म्हणत होतो मी जीव तोडून. मला आधीपासूनच त्याच्यावर संशय होता. तो काही बाबाजी वगैरे नाही, तो आपल्याला फसवत आहे. आता सर्व प्राण्यांना कळून चुकले होते की हा कोल्हा आपल्याला फसवत आहे. सर्व प्राणी मिळून त्या कोल्ह्याकडे गेले आणि त्याला शोधू लागले. एके ठिकाणी कोल्हा आपल्या पत्नीशी बोलताना आढळला. काय अगं कारभारीण, तू म्हणत होतीस ना मी काय कामाचा नाही ते. बघ आता काहीही काम न करता आयता पैसा माझ्याकडे येतोय. आता यापुढे आपल्याला काहीही काम करायची गरज नाही. आता आपले जीवन ऐशारामात जाईल. काय म्हणतेस? मानलं बुवा तुम्हाला. तुमच्यासारखा खिलाडी मी कुठेच पाहिला नाही. कोल्ह्याचे हे बोलणं सर्व प्राण्यांनी ऐकले. आता त्यांचा संशय खात्रीत बदलला होता. सर्व प्राणी एकत्रित कोल्ह्याला पकडण्यासाठी त्याच्या दिशेने धावले. सर्व प्राणी रागाने आपल्याकडे येताना पाहून कोल्ह्याला समजले की आता त्याची काही खैर नाही. कारभारीण, अगं मला असं वाटतं की आपला खेळ खल्लास झालाय. पळ इथून. सर्व प्राण्यांनी त्यांचा पाठलाग केला, पण त्यांना पकडू शकले नाही आणि ते दोघे पळून गेले. थकून सर्वजण थांबले आणि बकरी म्हणाली, आपण अशा कोणाच्याच बोलण्यात लगेच येऊ नये. जर आपण आधीच विचार केला असता तर आज आपण फसलो नसतो. आज आपलं घरातील राशन अन्नधान्य वाचले असते. भोंदू बाबांच्या गोड बोलण्याला फसू नये. विचार करून निर्णय घ्यावा. जागरूक राहिलो तर फसवणूक टाळता येते आणि आपले नुकसानही टाळता येते.